नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं युवराजी न्यूज लाईव्हमध्ये मनपूर्वक स्वागत. नांदेड महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि प्रत्येक पक्ष आणि उमेदवार आपल्या पद्धतीनं प्रचार देखील करत आहे. त्याच निमित्ताने प्रभाग क्रमांक 4 हनुमानगड प्रभागाची गुरुजीवर यांच्यावर जबाबदारी देखील आहे, त्याची आपण संवाद साधणार आहोत तर निवडणुकीच्या अनुषंगाने. सर नमस्कार. नमस्कार सर, एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्याकडे प्रभाग क्रमांक 4 जबाबदारी आहे, तशी तर नांदेडचीच जबाबदारी बरीच आहे, कारण की आपलं खूप मोठं काम आहे, उद्योजक म्हणून देखील आपलं ओळख आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर ही निवडणूक, नांदेडची निवडणूक आणि भाजपासाठी कोणत्या टप्प्यावर निवडणूक आहे, त्याच्या कशा पद्धतीने चालू आहे, काय सांगायला संदर्भात? नांदेड महापालिकेमध्ये निवडणूक आज शेवटच्या टप्प्यावर आलेली आहे आणि शेवटच्या टप्प्यावर आलेली असताना आज भाजप हा पक्ष पूर्ण नांदेडमध्ये सगळे उमेदवार देऊन या ठिकाणी सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढे आलेला आहे. तर बाकी विरोधी पक्ष जे आहेत त्यांना प्रत्येक प्रभागामध्ये उभं करण्यासाठी उमेदवारसुद्धा मिळालेले आहेत. त्यामुळं या नांदेड महापालिकेची जिम्मेदारी धुरा या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांकडे असल्यामुळं आणि नांदेडच्या जनतेचा विश्वास पूर्ण अशोकराव चव्हाण साहेबांवर असल्यामुळं या नांदेडची जनता पूर्णपणे भाजपलाच साथ देईल. कारण महाराष्ट्रामध्ये देवाभाऊचं काम अत्यंत चांगल्या प्रकारे विकासाच्या दृष्टिकोनातून चालू आहे, मोदीजींचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि त्यामुळं या नांदेड महापालिकेवर भाजपची सत्ता निश्चित येईल. नक्कीच एकंदरीत पाहायला गेलं तर भाजपने जवळपास बरेच उमेदवार देखील, खूप काही उमेदवार, सगळ्यात जास्त भाजपनेच उमेदवार दिले आणि एकंदरीत पाहायला गेलं तर एकाच उमेदवाराला पुन्हा पुन्हा संधी देखील मिळाली आहे. त्यामुळे माझी नगरसेवकाची देखील तुमच्याकडे बरीच संख्या आहे. एकंदरीत जनतेतून पाहायला गेलं तर कुठं एखाद्या माजी नगरसेवकाची बऱ्याच नाराजी देखील दिसते, या संदर्भात काय सांगा? कसं आहे, जे काही नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक, त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे, पण चांगलं काम करत असताना सुद्धा सगळ्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही. कुठंतरी थोडंफार कमी पडल्यामुळं कोण्यातरी प्रभागामध्ये थोडेफार लोक नाराज असतील, पण पूर्णपणे नाराज नाही. त्या ठिकाणी जवळपास 70% लोक त्या सगळ्या नगरसेवकावर खुश आहेत. कुठं 25-30% हे कमतरता होऊ शकते आणि म्हणून आणि जिथं कुठं कमी पडले असतील तिथं आता ते निश्चित जाऊन सावरून त्या लोकांचं सुद्धा समाधान करण्याचा प्रयत्न आमचे सगळे नगरसेवक करत आहेत. नक्कीच सर, आपण एकंदर पाहायला गेलं तर आपण एक उद्योजक आहात, अनेक बेरोजगारांना तुम्ही उद्योग हे देखील देता. आज जर पाहायला गेलं तर नांदेडमध्ये प्रचंड बेरोजगारी भेटली, व्यसनाधीन मुलं झाली, कारण की रोजगार नाही, त्यामुळे काम बी नाही आणि व्यसनाधीन प्रचंड वाढली आणि प्रत्येक दुकानावर उभ्यापासून काही मिळायला लागले. आज तुमच्याकडे नांदेडची जबाबदारी आहे, बरंच तुम्ही ठाम मांडून बसलात की आमचे उमेदवार निवडून आले पाहिजे यासाठी. पण तुमच्या प्रकारे माध्यमातून, तुमच्या पक्षाच्या माध्यमातून या युवकांसाठी रोजगारासाठी काय फॉर्म्युला, काय योजना? निश्चित या ठिकाणी सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी सुद्धा परवाच्या मुख्यमंत्री साहेबांच्या सभेमध्ये सांगितलंय आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा इथं ग्वाही दिलेली आहे की आज समृद्धी महामार्ग जो गेला तो जालन्याहून नांदेडला जोडण्याचं काम या ठिकाणी होत आहे आणि ह्या समृद्धी महामार्गामुळे आणि वंदे भारत रेल्वे आणि आज विमान सेवा ही कनेक्टिव्हिटी खूप चांगली झाली आणि त्यामुळं या ठिकाणी पंचतारांकित MIDC सुद्धा आणण्याची भूमिका पक्षाची आहे आणि ही पंचतारांकित MIDC जर इथं आली तर नांदेड जिल्ह्यातल्या अनेक तरुणांना या ठिकाणी उद्योग उभं करून या शहरातील अनेक तरुणांच्या हाताला काम देता येईल आणि इथली बेरोजगारी कमी करता येईल आणि निश्चित ही भूमिका पक्षाची आहे आणि निश्चित यासाठी अशोकराव साहेब पुढाकार घेऊन हे सगळं काम करतील. नक्कीच सर, ज्यावेळेस पक्ष तिकीट वाटपाचा ज्यावेळेस कार्यक्रम चालू होता त्यामध्ये प्रशांतांना 9 मध्ये होते आणि आता 4 मध्ये त्यांना उमेदवारी दिली. मला वाटतं कुठेतरी 4 मध्ये एक सगळीकडे चर्चा आहे, लोकांचं देखील बऱ्याच ठिकाणी लक्ष आहे किंवा प्रशांतांना विरुद्ध आनंद चव्हाण काँग्रेस बाकी ठिकाणी जोर लावते, त्या ठिकाणी चांगला जोर लावते. एकंदरीत काय सांगायला या संदर्भामध्ये कसं, प्रशांतांना आहेत, तरुण आहेत, तडफदार आहेत, होतकरू आहेत, काम करण्याची त्यांच्यामध्ये खूप मोठी इच्छाशक्ती आहे आणि त्यामुळं इथल्या सगळ्या तरुणांचा आग्रह होता की प्रशांतांना इथं आलं पाहिजे आणि विशेष करून प्रशांतांना या ठिकाणी हनुमानगडावर नेहमी ते भंडारे करतात आणि धार्मिकता त्यांच्यामध्ये खूप मोठी आहे आणि सगळ्या तरुणांना घेऊन चालण्याची, गोरगरिबाला घेऊन चालण्याची त्यांच्यामध्ये कुवत आहे आणि त्यामुळं सगळ्यांचा आग्रह होता की बाबा या प्रभागातून अण्णांनी निवडणूक लढवली पाहिजे आणि म्हणून त्यांना या ठिकाणाहून साहेबांनी उमेदवारी दिलेली आहे. आता आनंदराव चव्हाणांच्या संदर्भात जर पाहिलं तर आनंदराव चव्हाण हे बऱ्याच वेळ पासून इथं निवडून येतात, जुने आहेत, पण इथल्या सगळ्या मतदारांचं म्हणणं असं आहे की आनंदराव चव्हाण हे फक्त निवडणुकीपुरते मतदारांकडे येतात आणि निवडणूक संपल्याच्या नंतर ते भेटत पण नाही आणि त्यामुळं मतदारांची त्यांच्याबद्दल नाराजी आहे
आणि निश्चित एक नौका तरुण तडफदार उमेदवार म्हणून प्रशांत अण्णाला या भागातल्या या प्रभागातील सर्व जनता आशीर्वाद देईल मतदान रूपी आणि प्रचंड मताधिक्याने निवडून देईल असा आम्हाला विश्वास आहे. नक्कीच सर, एकंदरीत आपण सगळीकडे प्रभागात फिरत असताना, जनतेच्या ठिकाणी जात असताना तुम्हाला काय वाटतं, ह्या भाग कोणकोणत्या विकास कामापासून वंचित आहे असं आपल्याला वाटतं? कोणकोणत्या? नाही, ह्या भागामध्ये मागे ह्या प्रभागातून स्वामी साहेबांनी नेतृत्व केलं. बरीचशी कामं या प्रभागात झाली आहेत आणि जी कुठं शिल्लक राहिलेली आहेत उर्वरित सगळी कामं, काही रस्त्याची कामं आहेत, कुठं ड्रेनेजची कामं आहेत, अंडरग्राऊंड ड्रेनेज आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी अभ्यासिका खोलण्याची एक भूमिका आहे. तर या सगळ्या कामाच्या संदर्भामध्ये निश्चित ही सगळी मंडळी लक्ष घालून ही कामं करतील आणि निश्चित ही कामं सगळी होतील. नक्कीच आपल्याला विश्वास वाटतो का पुन्हा एकदा नांदेडमध्ये भाजपाचा महापौर होईल? नक्की नक्की, मला तर 100% खात्री आहे की अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी भाजपाचाच महापौर होईल आणि भाजपाचीच सत्ता महापालिकेमध्ये येईल. एकंदरीत पाहायला गेलं तर महानगरपालिकेमध्ये वेगवेगळे पक्ष आपापली ताकद देखील लावत आहेत. कुठेतरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काही ठिकाणी युती देखील झाली. हे सगळं होत असताना लोकांनी भाजपालाच मतदान का करावं, भाजपाच्याच नगरसेवकांना मतदान का करावं, त्यांच्यात काय सांगायचं? करेक्ट आहे, कारण या ठिकाणी भाजपाकडं एक सक्षम नेतृत्व आहे, पहिला प्लस पॉईंट. दुसरा प्लस पॉईंट, या ठिकाणी भाजपाचे सगळ्यात जास्त उमेदवार या शहरामध्ये उभे केले आहेत. इतर पक्षांचे एवढे उमेदवार नाहीत आणि त्यामुळे एखादा पक्ष निवडून येऊन 4 माणसं निवडून येऊन तिथं काही विकास होऊ शकणार नाही. आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे, विकासाचा दृष्टिकोन असलेलं व्हिजन असलेली नेते मंडळी आहेत आणि ही सगळी जी भाजपची आज उमेदवार आहेत हे सगळे जुने जाणते मंडळी आहेत. यांना या शहराचा पूर्ण अभ्यास आहे आणि म्हणून ह्या शहराच्या विकासासाठी निश्चित नांदेडची लोक ही भाजपलाच मताधिक्य देऊन या ठिकाणी भाजपचाच महापौर करतात. धन्यवाद सर. हे होते कोळी गुरुजी, त्यांच्याशी आपण संवाद साधला. या संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर नक्की युवराजी न्यूजच्या कॉमेंट बॉक्सवर टाकून आम्हाला कळवा. धन्यवाद.